दोन भाऊ एकमेकाला भेटतात तेव्हा झुटेने झुटे से कहा सच बोलो. तर मुंबई तोडणार कुठला आला विषय. वेगळा काय मुद्दा होता सांगा. मराठी अमराठी गुजराती आक्रमण भाषेवरचा वाद वेगळी करणार मुंबई केंद्रशासित करणार. 14 मे 2020ला ते स्वतः बिनविरोध आमदार झालेले आहेत म्हणून मुख्यमंत्री राहिलेले आहेत. स्वतः बिनविरोध आले तेव्हा बरे, दुसरे बिनविरोध आले तर चुकीचे. उद्धव ठाकरेंनी निर्णय केला क्रॉफर्ड मार्केट 1 रुपयाच्या लीजवर RNA बिल्डरला देणे. आमचा आरोप तर युतीमध्ये उद्धव ठाकरेंवरच आहे. अंबरनाथच्या विषयामध्ये आमची चूक झालेली आहे. मतदार आमच्या बाजूने आलं का लोकशाही खतऱ्यामध्ये, आणि मतदार ज्यावेळेला 100% त्या बाजूला होते. आम्ही कधी म्हटलं लोकशाही खतऱ्यामध्ये. 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होते आणि त्यामुळे मुंबईकर म्हणजे अशा स्थितीत जवळजवळ पोचले होते की काय. मुंबई म्हणजे राज्यातल्या सगळ्या की अरे आपल्याकडे नगरसेवक पण असतो. म्हणजे ऑफ द रेकॉर्ड ना ऑन द रेकॉर्डच मी म्हणतोय की मग नगरसेवक असतो, त्याच्याकडे जायचं असतं, त्यांनी काम करायचं असतं. आणि हे काही फार हेल्दी नव्हतं. कारण काही असो, निवडणुका उशिरा होण्याचं किंवा काही. आणि त्याचा दुसरा परिणाम आमदार म्हणून पण मला जाणवतो तो म्हणजे की तो डायरेक्ट लोड जो आहे ना, तो आमदार आणि खासदारांकडे नागरी प्रश्नात त्याने बोललंच पाहिजे, राहिलंच पाहिजे. पण तो पूर्वी आमदार असतानाचा आणि आत्ताचा फरक आपल्याला जाणवतो. प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा आता मधल्या काळामध्ये आम्ही जेव्हा फॉलोअप करतो तेव्हा बघितलं तर ह्या ढिलाईचा त्यांनी फायदा घेतलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे मुंबईच्या बाबतीत. तर त्यामुळे ही निवडणूक झायला पाहिजे, वेळेत व्हायला पाहिजे होती, आता लागली आहे. तर स्वाभाविक आहे की ही मुद्द्यांवर व्हायला पाहिजे, कारण शेवटी विषय मुद्द्यांचेच आहेत. मुंबईच्या विषयात सांगायचं झालं तर किंवा सगळ्या महानगरपालिकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शहरी आणि नागरीकरणाच्या विषयावर आणि त्याच्या उत्तरावर ही निवडणूक व्हायला पाहिजे. आणि म्हणून आमचा फोकस असा आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, आम्ही केलेल्या कामाच्या मुद्द्यावर, आता चालू असलेले कामं दाखवण्याच्या मुद्द्यावर आणि पुढे काय करणार आहोत या मुद्द्यावर या निवडणुकीचा प्रचार आम्ही करतो आहोत. एक डिझाईन विकासाची गती या आधारावरच आम्ही या पूर्ण निवडणुकीचं प्रचार तंत्र किंवा प्रचार उभा केलेला आहे. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत पण प्रचारात. काय ओव्हरऑल असं साधारण तुम्ही फिरताना काय जाणवतंय मुंबईमध्ये लोकांमध्ये काय भावना असेल? मला वाटतं मतदान हा उत्सुक आहे. मतदान चांगल्या पद्धतीनेच होईल आणि मतदार मात्र त्यांचे विषय विविध माध्यमांवर हा शोधतोय आणि त्यातनं आम्हाला तरी रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिसतोय. कारण आमच्याशी एंगेज करणारा मतदार जो आहे म्हणजे आमच्या बूथ स्तरावरचा कार्यकर्ता आहे, पन्ना प्रमुख आमचा आहे किंवा प्रचारामध्ये फिरताना पदयात्रेत आहे, या सगळ्यामध्ये तो एंगेज होतोय आमच्याशी. कधी कधी त्याचं मतसुद्धा मांडतोय. त्यामुळे ती अपेक्षा आहेत आमच्याकडे असं मला जाणवतं. आरोप प्रत्यारोपाने जास्त गाजले ओव्हरऑल नगरपालिकांपासून किंवा महापालिका. तर भीमसेवरे पण दिसते की आरोप प्रत्यारोप हे चालू आहे, थोडी पातळी पण घसरलेली आहे. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, चुकीचं आहे ना. शेवटी काय निवडणूक मुद्द्यांवरच झाली पाहिजे. आणि कोणीही असो, म्हणजे इकडे असो का तिकडे असो, मी काय एका विषयावर बोलत नाही. त्या सगळ्या विषयाला सोडून आपण जर एकमेकाची उणीधुणीच काढायची, एकमेकावर हेतू आरोपच करायचे, हेतू आरोप पण म्हणजे समजा त्याच्यात ठोस पुरावे असतील तर आपण तेही समजू शकू. पण थेटच काय म्हणू त्याला बिनबुडाचेच तर मुंबई तोडणार कुठला आला विषय. विषय कुठे आहे. मग त्याच गोष्टींवर पुन्हा बोलायचं की बाबा वेगळं करून गुजरातला पाठवा. काय विषय कुठे आहे. कोण म्हणालं. मुंबईकरांच्या मनात नाही, सत्तेमध्ये बसलेल्या राज्यातल्या आमच्या सरकारच्या विषयाचा भाग नाही, चर्चा नाही, मुद्दा होऊच शकत नाही. मुद्दा चर्चा पण मग आपलं नरेटिव्ह बांधण्यासाठी मुद्दे आपल्याकडे निवडणुकीच्या जिंकण्यासाठीचे नसतील तर हे मुद्दे भावनात्मक खोटं बोलणारे तर आहेत. इंदोरींचा शेर आहे ना, तसंच आहे ते. दोन भाऊ एकमेकाला भेटतात तेव्हा झुटेने झुटे से कहा सच बोलो. माहिती आहे ना राहत इंदोरींचा शेर. झुटेने झुटे से कहा सच बोलो असं आहे ते. मी हिंदीत सांगतोय त्यांना समजेल म्हणून. सिनेमा बघतात ना हिंदीत जास्त. आपण ते भावांचे उल्लेख केला म्हणून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते त्यांचा. तर ते हा एक इश्यू आलाय की दोघं एकत्र आल्यामुळे एक मराठी इश्यू होत आहे. प्लस मायनॉरिटीज इज गोइंग अगेन्स्ट BJP. हे जनरली त्यांचं ते ट्रेंड असतो. तर
मराठी मुस्लिम कॉम्बिनेशनला काउंटर करायला बीजेपी हा हिंदुत्व अजेंडा पुश करते का? स्पेसिफिकली आपण मागे ते सावरकरचा उल्लेख केला की सावरकरची आयडियोलॉजी बद्दल हा जो एक वाय वॉज इट रेस्ड? पहिली गोष्ट तर हे सगळं जे कपोलकल्पित भूत उभं केलं आहे ना, 2 भाऊ आल्यावर असं होईल हे मीडियाच्या बोर्डरूममधले आहेत. आणि माफ करा मी स्पष्ट बोलतो, मला काही कोणाला हर्ट नाही करायचं इथं बसलेल्यांपैकी. मुंबईकरांना हे नवीन आहे का? 2014च्या निवडणुकीत वेगळा काय मुद्दा होता सांगा मला? मराठी अमराठी, गुजराती आक्रमण, भाषेवरचा वाद, वेगळी करणार, मुंबई केंद्रशासित करणार. 2014ला हेच प्रचार उद्धव ठाकरेंनी केला. याच लाईनवर राज ठाकरे पण होते. काय रिझल्ट आला मुंबईत? राज्यात तर आलाच, एक मोमेंट बाजूला सोडू. मुंबईकरांना विषय नव्हता. तेव्हाची वर्तमान तुमचंही काढलं तरी तुमच्याकडे तेच दिसेल. बरं चला 2014 जाऊ द्या, 2017 घेऊ. ज्यावेळेला आम्ही वेगळे लढलो, तेही वेगळे लढले, ते म्हणजे मनसे. काय प्रचार होता त्यांचा? शेवटची लढाई, अस्तित्वाची लढाई, मराठी अमराठी तोडणार. 2017ला काय निकाल आला? मनसेला बळे 2 आकडे पण नाही मिळाले, 2 अंकी सॉरी. आणि ते 100च्या वर होते, ते 84वर आले. 32वरनं आम्ही 82वर गेलो. त्यामुळे हे भूत जे आहे नरेटिव्ह, फेक नरेटिव्हचं, हे दुर्दैवाने मीडिया रूममध्ये जास्ती चालू आहे. मुंबईकरांमध्ये विषय संस्कृतीचा जरूर आहे. तो संस्कृती आणि स्वप्न, प्रथा परंपरा आणि प्रगती यामधला आहे. आणि त्या पॅरामीटर्समध्ये वी स्टँड द बेस्ट, वी आर द बेस्ट. आणि म्हणून या नरेटिव्हला मुंबईकरांचं मन ऑनलाईन बनलं. हा झाला एक मुद्दा. दुसरं, अशी कुठली निवडणूक आहे जी आम्ही हिंदुत्व हा विषय बोललेलो नाही? सो वाय आर यू आस्किंग मी क्वेश्चन टुडे? वी ऑलवेज सेड. Because you're raising Savarkar from No, I am coming to that. I am coming to सावरकर. When you said की बा म्हणून तुम्ही हिंदुत्व हा करताय का, तर म्हणूनचं उत्तर देतो मी. अशी एकही निवडणूक दाखवा की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, हिंदू हित किंवा हिंदुत्व याच्यावर आम्ही प्रत्येक इलेक्शनवर लढलेलो आहोत. तर त्यामुळे हा मुद्दामून आणलाय, हाही प्रमेय चुकीचा. आता विषय राहिला सावरकरांचा, तर त्या दिवशीचा सावरकरांचा विषय जो आहे तो नीट समजून घ्या. मी प्रेस घेतलेली नाही. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला. काय प्रश्न आहे? प्रश्न हा पत्रकारांचा आहे की बाबा तुम्ही राज्यामध्ये एकत्र सोबत, महापालिकांमध्ये वेगळे, काही ठिकाणी असे का लढता? आता प्रश्न काय? सोबत आणि वेगळे. त्या सोबत आणि वेगळेच्या संदर्भाशीच स्पष्टीकरणात मी उत्तर दिलंय की आम्ही तर सावरकर बघतो आहोत, त्यामुळे सावरकरांच्या विचारावरच आम्ही चालतो, त्यांनाही मान्यच करावे लागतील. हा झाला एक फ्लो. आणि ते विचार काय मी पुढे म्हटलं आहे, ते विचार हे सावरकरांचं एक वाक्य आहे, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, विरोधात शिराल तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं का, त्यांनी हिंदू राष्ट्र असं म्हटलं, पण मी म्हटलं आम्ही आमचं काम करू. संदर्भ काय? एकत्र काय? सोबत का? आणि वेगळे काय? उत्तर काय? याल तर तुमच्या बरोबर, नाही याल तर तुमच्या विना, महापालिकेत वेगळे विरोधात तर विरोधात. इतकं स्पष्ट आहे. पण आता ते आज काही मुलाखती आल्या त्याच्यामध्ये असं आहे की 2 गुजराती सगळं मुंबई. बरं हे नवीन आहे का पुन्हा? 2014ला काय? ह्याच लोकांनी नरेंद्र मोदीजींवर खालच्या पातळीवर टीका केली, अगदी कोणाचे पिताश्री काढेपर्यंत केली. हेच असं आहे, झोपी गेलेल्याला जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. झोपेचं कातडं घेऊन जर ठाकरे बंधू निवडणुकीला उभे राहणार असतील तर भ्रमनिरास त्यांचाच होईल. याचं कारण विश्लेषण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण 80च्या दशकानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्र मराठी माणसाचंच आहे. एक पक्ष मला दाखवा ज्याला 3 अंकी आमदार निवडून आले. परंपरागत काँग्रेसही नाही, राष्ट्रवादीचा सवालच नाही, शिवसेना नाहीच, त्यानंतर राष्ट्रवादी नंतर आली तीही नाही. नो बडी कुड टच 100 और नियर 100. मराठी माणसाने महाराष्ट्रात मोदीजींच्याच नेतृत्वात, ज्यांचा उल्लेख ते भाषिक म्हणून करतायत, मी नेतृत्व म्हणून म्हणतोय,
एक इलेक्शन नाही, 2014, 2019, 2026 100च्या वर भाजपचे आमदार निवडून दिलेत, मराठी माणसाने निवडून दिलेत. म्हणून म्हणतो झोपेचं कातडं घालून हे बोलत असतील ना, तर ते व्यवहाराला धरून नाही, फॅक्च्युअल इनकरेक्ट आहे. मराठी माणसाने सगळ्यात जास्त विश्वास मुंबईत तर त्याहून जास्त मोदीजींवर ठेवलेला आहे. आणि म्हणून हे बोलतायत, हा एक त्यांचा असुरक्षिततेचा वातावरण निर्माण करून काही वर्गाची मतं आपल्याकडे खिचण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सजग मतदार हे सगळं पाहतोय. पण मराठीचा मुद्दा ह्या इलेक्शन मध्ये आहे की नाही काय वाटतं? मराठीचा मुद्दा जरूर आहे आणि तो त्यांच्या विरोधात आहे. आणि तो ह्यासाठी की मराठी माणसाला रोजगारासाठी ठाकरे बंधूंनी काय दिलं, मराठी माणसांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी ठाकरे बंधूंनी काही केलं आहे का, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, परवडणारी घरं न मिळाल्यामुळे त्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत का, मराठी माणसाची संस्कृती, परंपरा, सण, उत्सव यासाठी त्यांनी काही केलं आहे का. आणि ज्यावेळेला मी चारही गोष्टी म्हणतो ना, तर उलट दिशेने मी घेतो. मला सांगा, जस्टिस अभय ओक नावासहित सांगतो मी, यांच्या न्यायालयासमोर मुंबईत आणि राज्यात गणपतीचे मंडप, त्यांना माहिती आहेत, तुम्ही तर मोठ्या मोठ्या बातम्या लावल्यात, लोकसत्ता सगळ्यात जास्त लावल्यात, त्याच्यातल्या त्या मंडपाच्या विषयामध्ये परवानगी मिळून गणेशोत्सव साजरे होऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आली. कुठे होते ठाकरे बंधू? सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आमच्या प्रथा परंपरेला, सणाला न्यायालयाचा आदेश भला की बुरा याच्यावर मी भाष्य करत नाही. कुठे होते? कंटेम्प्ट पिटिशन आशिष शेलारने घेतली. देवेंद्र फडणवीसांनी गोविंदा या विषयात परत जस्टिस अभय ओक आमचा दहीहंडी, त्याच्या परवानग्याच्या विषयात मोठी लढाई न्यायालयीन झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून सुद्धा मुंबई उच्च न्यायालयातल्या वकिलांनी त्यांच्यावर ठराव पारित केला का, की तुम्ही ज्या न्यायाधीशासमोर राज्य सरकार म्हणून दही कला उत्सवाच्या बाजूने बाजू मांडताय, त्यात न्याय मिळणार नाही त्या न्यायाधीशाकडून किंवा बेंचकडून, व्यक्तीकडून नाही बेंचकडून, असा अर्ज केलाच कसा सरकारने. आम्ही लढत होतो गोविंदाच्या दहीकालाच्या बाजूने. कुठे होते ठाकरे बंधू? आत्ता विसर्जनाची POPच्या मूर्तीची कुठे होते ठाकरे बंधू? गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवाचा दर्जा काय केलं ठाकरे बंधूंनी? 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा, मी सांस्कृतिक मंत्री आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा युनेस्कोमध्ये काय केलं ठाकरे बंधूंनी? असे मी असंख्य उदाहरणं देईन. त्यामुळे हे सर्व विषय, ते अभ्युदयनगरचा पुनर्विकास काय केलं ठाकरे बंधूंनी? कुंभारवाड्याचा पुनर्विकास केला का त्यांनी? काय योजना केली त्यांनी मराठी माणसासाठी? अरे शिवबडाच्या योजनेत पैसे जमा केले, ती राऊत आणि त्यांच्या कंपनीने काहीतरी सेनाभवनात अर्ज मागून, त्याचा हिशोब नाही दिला म्हणून UOWला तक्रार आहे. आणि आज मला सगळा जाहीरनामा सांगायचा नाही, कारण तो येईल, आता तुम्हाला दिसेल आम्ही केलंय काय आणि रोजगाराच्या विषयात करतो काय. आणि म्हणून हे मुद्दे आहेत आणि असलेही पाहिजेत, त्याच्यात असण्याला काही दुमत नाही. ते त्यांच्यावर उलटणारे मुद्दे आहेत आमच्यापेक्षा, आणि प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, काही अडचण नाही. लोक एवढे तुमच्या पाठीमागे आहेत, तर मग तुम्हाला यावेळी इतक्या ठिकाणी धाक दाखवून लोकांना उमेदवारी मागे घ्यायला का भाग पाडावं लागलं? अनेक ठिकाणी भाजपची तक्रारी झालेली आहे, नागरिकांच्या आहे. नाही, काही तक्रारी झाल्या तर तक्रारदाराला आपण थांबवू शकतो का? नाही, मी त्याच्यावर भाष्यच करत, तक्रारदाराला आपण थांबवू शकतो का? उद्या तुम्ही नेहमी बोलते, कोणीतरी तक्रार करेल. याच्यापूर्वी सोशल मीडिया एवढं होतं का? आपण एखाद्या गोष्टीचं ॲनालिसिस करूया. पूर्वी आठवड्यातून एकदा निघणारं मासिक, दिवसातून एकदा निघणारं वर्तमानपत्र, एक दूरदर्शनवरच्या बातम्या, त्याच्यानंतर सुरू झाला ब्रेकिंग न्यूज, करत करत आता मोबाईलवरच. माझं म्हणणं हे योग्यच आहे, म्हणजे त्याला काय माझा विरोध असण्याचं कारण नाही. याच्यापूर्वी घडत नव्हतं असं नाही, याच्यापूर्वी तर घटना एवढ्या घडल्या आहेत की सुप्रीम कोर्टाने सांगितलं. पण आता तेवढा मला लांब जायचं नाही, पण आठवणीसाठी सांगतो की सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून पंतप्रधानाला खुर्ची खाली करायला लागली,
निवडणूक खोटी आहे म्हणून. यावेळी जे त्यामुळे हा पहिल्यांदा घडत नाही, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसऱ्यांदा घडल्या ज्या घडल्यात त्याच्या तक्रारी केल्यात, निर्णय येईल. 69 जे बिनविरोध नगरसेवक आहेत त्यातले 44 भाजपचे आहेत. चूक काय बेकायदेशीर आहे का नाही नाही, पण ते बेकायदेशीर पद्धतीने आलेत ना. असं त्यांचा आरोप आहे, त्यांना प्रूव्ह करायला लागेल. आरोप तर कोणी काही करेल. आरोप तर ह्या देशातल्या अर्बन नक्षलांचा इथपर्यंत पण आहे की निवडणूक आयोग खोटा आहे, सुप्रीम कोर्ट खोटा आहे, सगळ्या यंत्रणा खोट्या आहेत. तुम्ही ठाकरे बंधू नाही ना, उत्तर घ्या पूर्ण, उत्तर पूर्ण घ्या आणि मग सांगा. उत्तर घ्या, मग पुढचा प्रश्न विचारा. अर्बन नक्षलच्या ह्या सगळ्या ज्या कॅम्पेनिंगचा भाग जो आहे त्याच्यात तर सगळेच खोटे आहेत. पण जनता मतदान करते ना. बिनविरोध जे निवडून आले ते बिनविरोध निवडून आले, ते प्रक्रियेचा भाग आहे. बरं, त्यात काळभैर असेल, न्यायालय, आम्ही गेलो पश्चिम बंगालमध्ये, आम्ही गेलो न्यायालयात. न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही न्यायालयीन खोटं आहे असं म्हटलं नाही. यामध्ये आरोप करणाऱ्याला पहिला नीतिमत्ता त्यांना हवी आणि उद्धव ठाकरेंकडे ती नाही. याचं कारण 14 मे 2020ला ते स्वतः बिनविरोध आमदार झालेले आहेत, म्हणून मुख्यमंत्री राहिलेले आहेत. स्वतः बिनविरोध आले तेव्हा बरे, दुसरे बिनविरोध आले तर चुकीचे. बरं, 44 आमचे आहेत, बाकीचे कोण आहेत? वेगवेगळ्या पक्षाचे आहेत ना. सर काउंटर आहे, मग उद्धव ठाकरेंच्या विरोधात तुम्ही उमेदवार का नाही दिलं तेव्हा? कुठे? विधान ही प्रक्रियेचा भाग आहे. माझं म्हणणं बिनविरोध येणार लोकशाहीला घातक आहे, हे माझं प्रमेय नाही, त्यांचं आहे, म्हणून मी त्यांना उत्तर देतोय. मी तर म्हणतो हा प्रक्रियेचाच भाग आहे. आता तुम्ही काहीतरी ठाकरेंचं विचारत होते. नाही, अंबरनाथचं जे आता घडलं कालचं प्रकरण, ते मग तेही योग्य आहे का? नाही, बिलकुल योग्य नाही. म्हणजे मी काय पक्षाने जे म्हटलेलं आहे म्हणून तो नोटीस दिली, म्हणून कारवाईचा बडगा जो काही उभा करलाय तो केलाय, हे बिलकुल मान्य नाही. असफशल चुकीचं आहे. मग सर, त्या 11 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश, जर ते योग्य नाही तर भाजपमध्ये प्रवेश कसा काय? म्हणजे प्रवेश हा विषय वेगळा आहे, काँग्रेसची युती हा विषय वेगळा आहे. तुम्ही लक्षात घ्या. काँग्रेस किंवा MIM फॉर दॅट मॅटर, पुढचा प्रश्न पण आपण एकत्रच घेऊ. हे अक्षम्य चूक आहे, कोणीही केली असो, खालच्या स्तरावर केलेली असेल त्याच्यावर कारवाई होणारच. म्हणजे भाजपमध्ये आल्यावर पवित्र झाले कोण? ते अहो, मुळामध्ये एक लक्षात घ्या, पक्ष एखाद्याने सोडणे यावर लोकशाहीत बंदी आहे का? संविधानिक बंदी आहे का? संविधानामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या किंवा निवडणूक नियमांच्या अधिनियमांच्या अंतर्गत एखाद्याने गट करणं किंवा पक्ष सोडणं याला बंदी आहे का? फक्त आमच्याकडे आला तर त्याच्यावर प्रश्न विचारायचे, कुठल्या संयुक्तिक आहे? मतदार आणि मग हाच प्रश्न असेल ना, तर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नगरसेवक पळवले, त्याच्यावर काय म्हणणार? जे 7 नगरसेवक इथले होते ते त्यांनी पळवले. त्यांनी केले तर ही आमची शक्ती, तुम्ही केलं तर ती चुकी, असं नाही म्हणता येणार ना. मला असं विचारायचं आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक उदाहरण असतं तुमच्याकडून की उद्धवने हे केलं, राजने हे केलं, त्याने केलं, मग तुम्ही नाही. तेच पुन्हा का करता असा प्रश्न आहे ना. मी असं नाही म्हटलं. नाही, एक मिनिट, म्हणजे आता अपराधाचा विषय असा आहे. मी उत्तर देतो. पहिलं एक गडबड नको. मी पूर्ण वेळ तिथे बसायला तयार आहे. मी पूर्ण पहिलं वाक्य असं वापरलं, हे अक्षम्य अयोग्य आहे. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की ते आले काय, त्याच्यावर मी पुढचं उत्तर दिलं. तर मी पहिला उत्तर आधी नाही म्हटलं की त्यांनी कशी मुस्लिम लीगशी केली होती कोणी त्यावेळेला, म्हणून मला काय विचारता, असं नाही म्हटलं. मी उत्तर हेच दिलं, MIM किंवा काँग्रेस ही अक्षम्य चूक आहे, त्याच्यावर कारवाई होणारच. आणि पुढच्या प्रश्नाला उत्तर दिलं. आता विचारा. मला तुम्हाला तर पूर्ण स्पष्ट आहे की जनतेचा तुम्ही जनमताचा तुम्ही आदर करता, तुमचा नेहमी भूमिका असते, आम्ही जनमताचा आदर पाळतो, बरोबर आहे. अंबरनाथमध्ये तुमच्या कॅन्डिडेटला हरवून ते कॅन्डिडेट आले, कुठल्याही पक्ष असतो XYZ, मग तिथं तुम्ही जनमताचा आदर धरायला नको की आमच्या कॅन्डिडेट जनमत आमच्या विरोधात गेलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही त्या लोकांना परत ते निवडून यायचं, परत आपल्याकडेच घ्यायचं, मग ह्याला जनमताचा आधार तुम्ही कसं म्हणता? निवडणूक प्रक्रिया नियमांमध्ये ही चूक आहे का? नाही, प्रक्रियेचा भाग वेगळा आणि तुमची नाही, वैचारिक आम्ही भाग प्रक्रियेवरच वेगळा. चालतो. एक लक्षात घ्या, आमची विचारधारा पण स्पष्ट आहे. आमच्याकडे येईल त्याला आमच्या विचारधारेत यायला लागेल. आम्ही आमच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि एक मिनिट, त्यांचं पूर्ण होतं. काही लोकांना पक्ष सोडावासा वाटला तो त्यांना प्रश्न विचारा, आणि आम्हाला का घ्यावंसं वाटलं तर आम्हाला होय सर्वसमावेशक व्हायचं आहे म्हणून आम्ही घेणार, पण तारतम्य ठेवून. बघा, आता देशात तुमची सत्ता आहे, पूर्ण देश तुमच्या ताब्यात आहे, राज्य तुमच्या ताब्यात आहे. मग अंबरनाथ सारखी एखादी महापालिका, एखादी नगरपालिका आणि मुंबई सारखी महापालिका का त्याच्यासाठी एवढा जीव का काढते भाजप? म्हणजे मग काय करायचं? लोकसत्ता समजा, एक मिनिट उत्तर देतो. लोकसत्ता नंबर 1चा पेपर हो पाहतोय म्हणून त्याने काय म्हणायचं, ठाण्यात दुसरा पेपर चालू दे. एक मिनिट उत्तर घ्या. अकोल्यामध्ये 3रा पेपर चालू दे आणि मग नागपूरमध्ये 5वा पेपर चालू दे, तरी आम्ही नंबर 1 राहू असं म्हणता? अजिबात असं नाही. मग तसंच तुम्ही- आमचं. तुम्ही इतक्या प्रेशरने उतरताय की ते विरोधक ठेवत नाही.
तुम्ही म्हणता की मुंबई तुमच्या मुंबईचा जनाधार तुमच्याकडे आहे, विकास कामं तुम्ही केलीत आणि प्रत्यक्षात ठाकरे बंधूंवर जी टीका करतात एवढी कोण वैयक्तिक केलं? काय आता तुमची साठवणच करतायत काय वैयक्तिक काय केलं टीका. सांगा ना, वैयक्तिक काय? त्यांच्यासारखं कोणाला फळाच्या नावाने तर नाही आम्ही बोललो. ते मुख्यमंत्र्याला तू राहशील किंवा मी राहशील ही भाषा त्यांनी वापरली. तुम्ही ना, माझी विनंती आहे, थोडं उभाटा आणि मनसेचं सोशल मीडिया एवढं नका बघू. त्या आधारावर प्रश्न विचारा. त्यांच्या ज्या भाषा आहेत, ही भाषा आहे उद्धव ठाकरेंची. देवेंद्र फडणवीस तू राहशील ना तर मी राहीन असं कोणी बोललंय भाजपचं? व्यक्तिगत भाजप कधीच बोलत नाही, बोलणार ना. त्यांच्याबद्दल काय कोणाबद्दलच बोलणार. आणि दुसरा मुद्दा, अरे लोकसत्ताला नंबर 1 व्हायचं आहे तर तो होणारच. तो आपला खप वाढवणारच, त्यासाठी प्रयत्न करणारच, लीड फेस पण करेल, अजून काही करेल. मग म्हणून नाही, चांगला वाईट मार्ग कुठे आहे? आम्ही इलेक्शन लढतो, हा वाईट मार्ग आहे का? आम्ही आमचा प्रचार करतो का वाईट मार्ग आहे का? त्यांच्यावर तुम्ही आरोप केले, काय आरोप केले? ते सगळे सोबत घेतले. ज्या राजकीय पक्षाची विचारधारा अरे तुमच्यातले किती पत्रकार कुठल्या कुठल्या पत्र हाऊसमधनं आले ते बघा ना. ते चाललं की नाही लोकसत्ताला? की बाबा कोणी, म्हणजे उदाहरण मला कोणाचं व्यक्तिगत घेऊ नका, कोण ह्या चॅनेलला होता, कोणत्या पत्र चांगला होता, तो लोकसत्ताने घेतला. तसंच आहे ना, आमच्यावर असा दुराग्रह का? अरे असं तर होऊ शकत नाही ना की आम्हाला देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणजे सेवा करायची आहे, तर बाबा नाही, इथे तू ममता तू मोठी हो, इथे तू लालू तू मोठा हो, इथे तू मुलायम तू मोठा हो, इथे तू अजून कोणतरी मोठा हो आणि मी चांगला राहू. ही तुमची अपेक्षाच अन्यायकारक आहे ना आमच्यावर. कळलं की नाही? मतदारांना ठरवू दे. त्यांना वाटलं की बाबा आम्ही चुकतो तर आम्हाला देतील, शिक्षाही देतील. दिली आहे, काही राज्यांमध्ये दिली पण आहे. तुम्ही त्यांच्या नरेटिव्हवरचे प्रश्न विचारताना लोकशाही मूल्य, एखादा पक्ष, एखादी निवडणूक प्रक्रिया याला छेद देणारे किंवा संविधान याला छेद देणारे प्रश्न विचारले तर उत्तर सापडणार नाहीत. एवढंच माझं म्हणणं आहे. संविधान आणि नाही, पण अंबरनाथ मध्ये आता तुम्ही हे सगळं झालं, आता शिंदे हे खरं तुमचे घटक पक्ष, मित्र पक्ष तुमच्या बरोबर आहे सरकारमध्ये. त्यांचा पक्ष तिकडे होता, तो एक ऑप्शन तुमच्याकडे होता, पण तो तुम्ही हे करून काँग्रेसला येतो. तसं पुण्यामध्ये आता असं चाललं की तुमचेच प्रदेशात जाऊन अध्यक्षांनी उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात पश्चाताप होतो आम्हाला. कोणाच्या विरोधात? अजित पवारांना बरोबर घेऊन आम्ही पश्चाताप, रवींद्र चव्हाणांचं स्टेटमेंट आलं किंवा तुमचं एक स्टेटमेंट आलं किंवा बावनकुळे साहेबांचं आलं. हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे महायुतीतच काही अशी काही तुमच्यामध्ये एक वाक्य तर नाही आहे असं काही नाही. बघा, मुद्दा असा आहे की निवडणूक 3 पक्षांनी आम्ही एकत्र विधानसभा लढली. आपण एक प्लेन गोष्टी समजून घेऊ. आता त्यांच्यावर युती का केली हे तुमच्यावर आहेत की नाही ह्याचं विधानसभेत उत्तर, लोकांनी 200च्या वर जागा आम्हाला निवडून दिल्या, 3 पक्ष एकत्र. प्रश्न निकाली निघाला. आता आपल्या मनात असेल तर त्याला मी उत्तर काय देऊ शकत नाही. जनतेने काय उत्तर दिलं ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे, मीही समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे? हा झाला एक विषय. आता राहिला नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका. यामध्ये महायुतीत लढलं पाहिजे, हे आमचं सर्वसाधारण धोरण. नंबर 1, देवेंद्रजींनी सांगितलेलंच सांगतो मी, हे माझ्या मनाचंही सांगत नाही. 2, जिथे विरोधकांना स्पेस मिळेल असं वाटेल तिकडे आम्ही वेगळेही लढू, हेही ते बोलले. त्यामुळे तिथला अजेंडा पण म्हणजे अधोरेखित काय लपून ठेवलेलं नाही. त्याआधी नगरपालिकांच्या निवडणुकीत हो, म्हणजे याच्या अगोदर नगरपालिका झाले ना, हां, त्याच्यामध्ये अमित भाईंनी कार्यालयाचं भूमिपूजन करताना स्पष्ट सांगितलं, विरोधकों का सुपडा साफ करो. ते आम्ही आमचा अजेंडा, आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला सेवा करायची, ह्याच्यातही काही लपून राहिलेलं नाही. आता चौथा प्रश्न जो तुम्ही म्हणाल किंवा जिथे वेगळे वेगळे लढताय तर तिथे मी सांगितलं की विरोधकांना स्पेस मिळू नये. आता तिथली भाषा, अजित पवारांनी असं वक्तव्य करायला नको होतं. त्यांनी वक्तव्य केलं तर विरोधात लढताना आम्ही 3 गाल घेऊन तू मारत बसस तर नाही करू शकत ना. प्रदेश अध्यक्ष बोलले, ह्याचा अर्थ राज्यात आम्ही एकत्र नाही असं नाही. आणि महानगरपालिकांमध्ये जर आमच्यावर कोणी आरोप केला तर आम्ही त्याला सडोतोड उत्तर देणार नाही असंही नाही. मला वाटतं आपण घटना तशा बघितल्या पाहिजेत. त्यातनं असा एक चुकीचा संदेश जातो ना. हा, वाटू शकते, हे मला मान्य आहे, एक थोडं वाटू शकतं, पण आम्ही ते करेक्ट करू. अडचण काय? 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी एकत्र आधी निवडणुका लढल्या विधानसभेच्या आणि नंतर विरोधात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं भाजप. तेव्हा भाजप नेते किंवा सीएमनी सुद्धा अनेकदा असं म्हणलं की जनादेशाचा अपमान केला. तर आता काँग्रेस किंवा आता अंबरनाथची जी निवडणूक झाली, उदाहरण म्हणून बघायचं की जनादेशात तो काँग्रेसच्या बाजूने होता
तर त्यांना भाजपमध्ये घेऊन एक प्रकारे तो जनादेशाचा अपमान नाही का झाला की त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिलं आणि पक्षाची युती नसली तरी व्यक्तिविरोधात सुद्धा प्रचार होतोच ना त्या ठिकाणी की तो व्यक्ती भ्रष्टाचारी आहे किंवा त्यांनी काही कामं केली नाही त्यानंतर सेवक असेल आधीचा किंवा काय तो लोकल पदाधिकारी असेल असा व्यक्तिविरोधात प्रचार होतोच ना तिथे छोट्या निवडणुकांमध्ये नगरपालिका महापालिका तर तो व्यक्तिविरोधात अशा व्यक्तीला जनादेशाच्या विरोधात आपण भाजपमध्ये कसं घेतलं नाही का तो एक जनादेशाचा अपमान नाही झाला आणि त्याच्या विरोधातच आपण प्रचार केला 15 दिवसापूर्वी आणि त्यांना पुन्हा पक्षात घेतलं. नाही, आता दोन गोष्टी वेगळ्या. पहिलं उत्तर देतो. ज्या वेळेला एखादा पक्ष लोकशाही प्रक्रियेने फुटतो, गट पक्ष जे काय असेल हा असंविधानिक आहे का? एक भाग. दुसरा भाग, तो जर संविधानिक किंवा प्रक्रियेने असेल, संविधानिक म्हणण्यापेक्षा प्रक्रियेने योग्य असेल आणि जर त्यांनी ठरवलं किंवा आम्ही घेतलं तर त्याच्यात इलिगल काय? एक पॉईंट. दुसरा भाग. तिसरं, उद्धव ठाकरे आमच्यावर लढले म्हणजे आमच्यात युतीत लढले. त्यांनी मोदीजींचा फोटो, देवेंद्रजी मुख्यमंत्री त्यांचा फोटो एकत्र येऊन त्यांनी मतदान घेतलं आणि ते पक्ष म्हणून बाहेर गेले. म्हणून जनादेशाचा अपमान आहे आम्ही म्हटलं, कारण आम्ही त्याला कमिटमेंट दिलं होतं. आता राहिला विषय काँग्रेस का फुटली, तर त्यांना विचारायला लागेल ना. पण काँग्रेस विरोधात निवडणूक लढली त्यांच्या विरोधात प्रचार केला ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्याच लोकांना पुन्हा आपण म्हणजे आम्ही त्या व्यक्ती- प्रक्रियेमध्ये जे कायदेशीर आहे त्यातनं घेतलेलं आहे. आणि आता राहिला मॉरॅलिटीचा विषय, तर हा प्रश्न तुम्ही शरद पवारांना आणि काँग्रेसला विचारा. त्यांनी पार्टीच वेगळी केली त्यातनं. त्यांनी पार्टीच सोनिया गांधींवर आरोप करून केली, त्यानंतर सत्तेत एकत्र बसली. बरं, हा शरद पवार आणि सोनियाजी तर लांबचा विषय झाला. तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरेंना विचारा ना, तुम्ही पार्ट्या वेगळ्या का केल्यात? तुम्ही पार्ट्या वेगळ्या का केल्यात त्याची कारणं उद्धवजींना माहिती, राज ठाकरेंना माहिती. आम्हाला परिवारात जायचं नाही, कौटुंबिक विषयात जायचं नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यावेळेला मराठी विषय नव्हता, मराठी अस्मितेचा विषय नव्हता, महाराष्ट्राचा विषय नव्हता. जेव्हा आपल्या स्वार्थाचा विषय आला त्यावेळेला दोन पक्ष वेगळे करून एकमेकाविरुद्ध दंड आणि बंड करेपर्यंत उभे राहिले. आज मराठीचा विषय आठवला, ज्या वेळेला सत्तेसाठी पोचायचं तर तो त्यांना विचार प्रश्न. त्यांनी पक्षच एकमेकांच्या विरोधात उभा केला. त्यामुळे मी एवढंच म्हणतो की तुमचा मुद्दा मी नाकारत नाही. अंबरनाथच्या विषयामध्ये आमची चूक झालेली आहे, जो निर्णय काँग्रेसच्या सोबत जाण्याचा, आणि त्याच्यावर कारवाई होणारच. मग आता इथे आपण आशिष शेलार हे भाजपचे एक प्रतिनिधी म्हणून निवडणूक प्रभारी आहे, भाजप नेते म्हणून आहे आज मुंबईत, म्हणजे पक्ष म्हणून लढतोय. भाजप हा निवडणूक पक्ष म्हणून लढतोय मुंबईत. तर आता नवाब मलिक तुम्ही व्यक्तीविषयी म्हणजे आकस किंवा त्याच्याबद्दल राग किंवा त्याच्यावर काही आरोप आहेत म्हणून तुम्ही एनसीपीची युती आहे, अजित पवार चालतात, अध्यक्ष पक्षाचे ते आहेत, तर मग नवाब मलिक प्रभारी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याशी युती करत नाही, हा कसं काय? विषय व्यक्तीचा नाही, व्यक्तीवर असलेल्या आरोपांचा आहे. हो, पण ते व्यक्तीची आणि विषय त्याला आपण बोलतो ना. सांगतो ना, त्याला निवडणुकीचा प्रचार प्रमुख किंवा प्रभारी काय जे काय त्यांच्या भाषेत, त्याच्यावर नाही बसू शकत आम्ही. पण अजित पवारांबरोबर बसलोच होत ना, म्हणजे नाही, बरोबर आहे ना. म्हणून अजित पवारांनी त्यांना ठेवायचं की नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचं म्हणणं आम्ही स्पष्ट मांडलंय. बरं, आता ह्या सगळ्यामध्ये आम्ही चूक असेल तर मुंबईकर आम्हाला शिक्षा देतील, मतदान देतील किंवा नाही देतील. म्हणजे शेवटी टेस्ट काय आहे? लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेतली टेस्ट मतदारच आहे हो. त्याला एज्युकेट करायला आपण सगळं, एज्युकेट शब्द पण बरोबर नाही, काय म्हणू त्याला, आपण त्याला विविध पद्धतीने आकर्षित आम्ही करू. तुम्ही म्हणजे समजा जागृत. खरं तर राजकीय पक्षांचं काम तेच आहे, जागृत करणं. पण ठीक आहे, जागृत करण्याचं काम. तेव्हा हा मुद्दा तुम्ही म्हणता जागृतीतला एक मुद्दा आहे, तो आम्ही मतदारांसमोर मांडू. जसे की आता आपण विचारले प्रश्न, याच्यात मॉरल प्रोप्रायटीचा प्रश्न आहे की बीजेपीने इतकी नेहमी आपली अशी खूप हाय मॉरल्स आणि हाय पॉलिटिक्स मध्ये आणलाय किंवा बोलतात म्हणजे टॉप लिडरशिप पासून देवेंद्र फडणवीसजी पर्यंत ऑलवेज मॉरल. त्या इश्यूवर हे सगळे प्रश्न आहेत. त्याचं मॉरल स्टँड उत्तर खूप स्पष्ट आहे. आय विल बी अक्यूज्ड व्हेन आय विल लिव्ह माय आयडियोलॉजीज प्रोग्राम और आय विल कॉम्प्रोमाइज विथ इट. मीन्स पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाही, येतो ना, त्याच्यावर पण येतो ना. जर जम्मू काश्मीरमध्ये कोण माझ्याबरोबर सहकारी झाला तर त्याला संयुक्त राष्ट्रासमोर सुद्धा लोकशाही प्रक्रियेत काश्मीरमध्ये मतदान होतं आणि या देशाचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहणार, यासाठीच्या रिझोल्युशनला बरोबर यायला लागलं. आम्ही इमॉरल तेव्हा होऊ ज्यावेळेला कोणाबरोबर तरी जाऊ आणि आमच्या विचारसरणीची कॉम्प्रोमाइज करू. आम्ही राम मंदिर सोडलेलं नाही. जे आले त्यांना विचारा तुम्ही का आलात. राम मंदिर यांचा अजेंडा असताना सुद्धा
आम्ही 370 सोडलेलं नाही. उदाहरण सांगतो मी. आम्ही SIRशी कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही NRC CAशी कॉम्प्रोमाइज करत नाही. जे काय असे 5-15 विषय आमचे आहेत जे परंपरागत भारतीय जनता पार्टी जनसंघ असेल पूर्वीचा याच्या आमच्या विचारधारेचे विचार त्याच्याशी आम्ही इमॉरल म्हणजे काय अनकॉम्प्रोमाइज्ड आहोत. त्या विषयात तो अजेंडा देशाचा अजेंडा देशाच्या सहकार्याचा अजेंडा ते येत असतील तर त्यांना आमच्या अजेंडावर यायला लागेल. द मोमेंट विल डू कॉम्प्रोमाइज विथ अवर अजेंडा. येस, उद्धव ठाकरे हॅज डन अ कॉम्प्रोमाइज विथ द अजेंडा. दॅट्स वाय क्वेश्चन इज फॉर हिम. तो राष्ट्रीय पातळीवरचा अजेंडा झाला. आता मुंबई महापालिकेच्या पातळीवर अजेंडा काय होता की गेले 20 वर्षात 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार केला. अमित चाटम अजूनही सांगतात किंवा आपण कॅग चौकशी अनाऊन्स केली होती सीएमनी विधिमंडळात. तर ते करणारे गेल्या 20 वर्षातले कोण आहेत? स्थायी समिती म्हणजे वायकर असतील किंवा त्या काळात जे पदाधिकारी होते स्थायी समिती असेल किंवा काय जाधव असतील, नंतर ती सगळी मंडळी आता शिंदेसोबत आणि तेच चालतात. नवाबमध्ये फक्त एक चालत कारण आरोप आहे फक्त. मग हे कसं काय चालतात व्यक्ती? कारण त्या व्यक्तींवरही आरोप झाले किंवा ते त्या पदांवर होते त्या काळातलं भ्रष्टाचार आहे. 2 भाग. यातल्या कोणाच्याही वरच्या केसेस विड्रॉ झालेल्या नाहीत. वायकरण म्हणजे कोणा नाव घेत नाही आता कोणाचं, त्यांना विचारा तुम्ही ज्यांची नावं तुम्ही घेतली. आणि त्यामुळे यातल्या न्यायिक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप किंवा न्यायिक प्रक्रियेमध्ये काय म्हणू त्याला आपण शब्द मला आता मराठीतला शोधावा लागेल की लुडबुड किंवा लुडबुड पण शब्द बरोबर नाही. म्हणजे कुठलाही आम्ही काय कोणी करू शकत नाही. एक हस्तक्षेप म्हणून काय शब्द जरा नीट बघा लिहिताना, म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलं. कारण आजकाल शब्द माझा असंच याच्यावरच चालू आहे ना सगळं. तर त्यामुळे तो केलेला नाही. दुसरा भाग, आमचा आरोप तर युतीमध्ये उद्धव ठाकरेंवरच आहे. हे सगळे जे आहेत हे तर भोगतातच आहेत. जे कोणी तुम्ही नावं घेतात त्यांच्यावर केसेस आणि नोटिसेस ज्यांच्यावर लागलेल्या आहेत. याची गंगा जी भ्रष्टाचाराची आहे उद्धव ठाकरेजींच्या रेजिममधली आहेत, ते बघतानाचे आहेत. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचार ह्याचं होते मग सांगतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाच याची उत्तर द्यायला लागणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत. मग दोषी एक नेता फक्त म्हणजे सहभागी System. त्याचे साथी ते भोगतात. परत तुम्ही पहिलं उत्तर विसरता. यांच्यापैकी कोणाची सुटका झाली आहे किंवा काय संपलं असं नाही ना. तुम्ही ज्यावेळेला मला पॉलिटिकल प्रश्न विचारता तेव्हा मी अकॅडमिक आणि पॉलिटिकल दोन्ही उत्तर देतो. अकॅडमिकली दे आर सफरिंग, पॉलिटिकली वी सेड देन नाव ऑल्सो यू आर रिस्पॉन्सिबल का यू आर ऑन द हेल्म्स. तुझ्या हातात ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी सांगतो तुम्हाला, मी महापालिकेत मी पण होतो. मी असंख्य उदाहरणं देईन. जो प्रश्न तुमचा पुढचा येईल त्याचा आत्ताच सांगतो की 20 वर्ष तुम्ही होतात, 25 वर्ष तुम्ही होतो ना. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन 25 वर्ष नव्हतो, पण पदाचा विषय जाऊ दे. सुधार समितीत आम्ही लढून प्लॉट वाचवलेच. क्रॉफर्ड मार्केटच 1 रुपयातलं वाचवलं मी. इथल्यापैकी जे कॉर्पोरेशन कव्हर करत असतील त्यांना विचारा. उद्धव ठाकरेंनी निर्णय केला क्रॉफर्ड मार्केट 1 रुपयाच्या लीजवर RNA बिल्डरला देणे. युतीत आम्ही लढा केला. संगणकीकरण महानगरपालिकेचं सॅपचा लढा तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. आचार्य आज त्याला विचारा कोण लढलं. आणि 1-2 दिवस नाही हे विसरलं कसं चालेल. महिन्याची लढाई आहे. म्हणजे लोकसत्ताने तर त्या लढाईत सहभाग दिला आहे की युतीमध्ये असताना त्या सॅपच्या विषयामध्ये 3-3 महिने मी लढलो आहे की पोस्ट इम्प्लिमेंटेशनचे पैसे आज आपण देतो आहोत. काढा ते पेपर, भूखंडाचे श्रीखंड, तिथे नरेंद्र पाठक आणि इथे आमचे सगळे लोकसत्ताचे लोक म्हणजे MIDCच्या भूखंडापासून सगळे भूखंड वाचवण्याच्या विरोधात युतीच असतानाच लढलं कोण? भाजप. ते सोडा गोपाळ शेट्टी ॲलमसाठी लढले. तुरटी प्रक्रिया केंद्राला कशी होत. त्यामुळे मुंबईकरांच्या विषयांवर त्याही वेळेला आम्ही गप्प नाही बसलो, अनकॉम्प्रोमाइज नाही राहिलो. त्यावेळेला आम्ही युतीतच भांडलो. आणि उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना ज्यांच्यावर आत्ता आरोप आहे म्हणतायत त्यांना आम्ही तेव्हाही विचारत होतो उत्तर काय याची माहिती आहे. साहेबांनी सांगितलं. आम्ही साहेब का म्हणतोय कारण त्यांची उत्तरं तीच होती, साहेबांनी सांगितलं. मग साहेब दोषी आहेत, साहेब म्हणजे उद्धवजी म्हणतो मी. तर मग त्याची उत्तर आम्ही मागणारच. आणि जे दोषी असतील जे कोणी असतील त्यांच्यावर केसेस चालू. 14 ते 19 त्यांचा सपोर्ट कसा चालला कुठला सरकारला? एवढा भ्रष्टाचारी व्यक्ती आता 20-25 वर्षापासून भ्रष्टाचार चालू आहे. तर 14 ते 19 सरकारमध्ये सपोर्ट उद्धवजींचा घेतला. लहान भाऊ म्हणले होते मोदीजी त्यांना. बरोबर आहे. मग ते कसं काय झालं? बरोबर आहे. हिंदुत्वासाठी आम्ही तेव्हाही बोलून राहिलो, आताही राहिलो. भ्रष्टाचारी व्यक्ती हिंदुत्वासाठी त्याही वेळेला त्यांच्यावरचे आरोप आम्ही केले नाही. आरोपपत्रच नाही त्यांच्यावर. अरे कसं म्हणतो उद्धव ठाकरेंवर कुठे केस चालू आहे? तुम्ही व्यक्तिगत बोलू नका. नाही आपण तुम्ही issues वर शिवसेना आणि उद्धव ठाकरे असं म्हणलात ना ते तुमच्या मनात ते हेडलाईन मी देणार नाही. माझ्याला जे बोलायचं ते मी बोलणार.
त्याही वेळेला 14 पासून 17 पर्यंत आम्हाला जे बोलायचं होतं ते त्यांच्याबद्दल बोललोच. आम्ही काही मुंबईकरांशी किंवा राज्यातल्या अन्य महानगरपालिकांच्या विषयात आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज केला नाही. आम्हाला मॅन्डेट त्यावेळेला जनतेने 140, 50, 60, 70 दिलं असतं तर आम्हाला कोणाला घ्यायला लागलं नसतं. लोकशाही ते आपल्याला समजूनच घ्यावं लागेल. मुळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे संपतात किंवा सुरू होतात. ती लोकशाहीच्या आता असलेल्या प्रक्रिये याच्यामध्ये समजा त्यावेळेला आम्ही मॅन्डेट मागितलंच, आम्ही संपूर्णच मॅन्डेट मागितलं ना, त्यांनीही मागितलं असेल, अन्य पक्षांनी मागितलं असेल, माझं काय म्हणणं नाही, ते मॅन्डेट मिळालं असतं तर आम्ही नसतंच घेतलं कोणाला. शरद पवारांनी पाठिंबा दिला होता ना मागचा तेव्हा 14 तर त्यांना विचारायचा प्रश्न. आमचं घेतला म्हणणं नाही ना नाही. आपण तेव्हा. परत तिसरी हेडलाईन नको. आता मुद्दा काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर की ते दिलं असतं तर आम्ही नसतं मागितलं. तुम्ही आता सांगितलं की महापालिकेच्या घोटाळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार पूर्णपणे. माझ्या मित्राने गेले मागच्या वेळी 5 वर्ष तुमच्यावर सरकार होता, 2.5 वर्ष सत्ता तुमची आहे. तुम्ही सांगितलं की मुंबई पालिका सगळ्यांनी भ्रष्टाचाराने आत टाकणार सगळं झालं. आता आरोपी कोण आहे तुम्हाला माहिती आहे, बाकीचे तिघे यंत्रणा सगळं आता झालं, तुम्ही कारवाईचं काहीच दिसत नाही. नाही चालू आहे ना. नाही, उद्धव ठाकरेंच्या विरोधात आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. माझं वाक्य स्पष्ट आहे, ते रेकॉर्ड पण केलं. साहेबांना विचारा म्हणून साहेबांवरही आरोप आणि त्यातल्या भ्रष्टाचार जे कोणी केले असतील त्यांची इन्क्वायरी चालू आहे. ती कुठल्या व्यक्तीची चालू आहे म्हणण्यापेक्षा त्या प्रक्रियेत आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा. आणि त्याच्या मुळापर्यंत जाणार एजन्सी, ज्या कुठल्या एजन्सी असतील, जो कोणी दोषी असेल त्याच्यापर्यंत जातील. तुम्ही 17,000 काय म्हणणार, 17,000 कोटीसारखं काय चर्चेत राहणार काय म्हणजे? त्यांनाही माहिती कोर्टात काय चालू आहे, मी कशाला बोलू. तुम्हालाही माहिती आहे, जे त्या केस फॉलो करत असतील त्यांनाही माहिती. पण मग अंबरनाथसारखा प्रयोग आता मुंबई महापालिका निवडणूक अन्य राज्यातल्या 29 महापालिका जरा तिथेही होऊ शकतात की निवडणूक झाली 15 दिवसात पुन्हा कोण कोणाबरोबर आलं काही मला सांगता येत वाटतं मुंबई काय किंवा अन्य महानगरपालिका जेवढं मी पाहतो आम्हाला अशी कोणाची गरजच नाही. महायुती मजबूत नव्हती. मुंबईतले जे मुस्लिम मतदार आहेत मोठ्या संख्येने, तर ते उबाटाकडे जाण्याची शक्यता असल्यामुळं ते राष्ट्रवादीकडं म्हणजे विभाजन करण्यासाठी राष्ट्रवादी तर स्वतंत्र लढते असा एक आरोप आहे. तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी हे काम चांगल्या पद्धतीनं करेल? नाही मला माहित नाही ते वेगळं का लढतात, पण आम्हाला त्यांना बरोबर घ्यायचं नव्हतं. त्याचं कारण काल सुनील तटकरे इथं आले होते, ते म्हणले आमची ही स्ट्रॅटेजी आहे. ते त्यांना माहिती असेल. माझ्या स्वरूपात तर मी छोटा माणूस आहे. मी मुंबईचा निवडणूक प्रमुख, ते राज्याचे अध्यक्ष आहेत ना तटकरे. मी काय मुंबईचा प्रभारी आहे निवडणुकीपुरता, डेली बेसिस वर्कर आहे मी. त्यामुळे माझं काम झालं की मी परत आपल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा पक्ष सांगेल त्या कामाला जाणार आहे. आम्ही मुंबईत का नाही ह्याचं उत्तर आमच्याकडे नाही आहे. ते काय बोलले त्याच्यावर मी भाष्य नाही करू शकत. सर, आणखी एक आरोप असा होत आहे की आता गेले काही वर्ष प्रशासनच कारभार बघतंय आणि पालकमंत्री म्हणून आपण आहात किंवा लोढा आहे. तर आता ज्या मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी होत्या की 90,000 कोटी वगैरे, तर त्या ठेवी आता म्हणजे त्या ठेवींना एवढ्या वर्षात कधी हात घातला गेला नव्हता, तो आता हात घातला गेला ठेवींना आणि त्याच्यामुळे असा आरोप होतो की मुंबई महापालिका खरबडून खाल्ली जाते. तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? बघा ही फॅलसी कशी आहे. पहिली गोष्ट तर आम्ही कोस्टल रोड टेंडर करू महापालिकेच्या पैशातून, त्यावेळेला लागलं त्या ठेवींना काय आपण त्याची गरज तर ते खरडून खाणं नाही. आणि शहराच्या विकासासाठी काही गोष्टींचा आर्थिक प्रयोजन केलं तर ते खरडून खाणं झालं. ही फॅलसी आहे, दुतोंडीपणा आहे. आणि मुळामध्ये देवेंद्रजी पण स्पष्ट म्हणाले, आमचं मतच आहे ना, मुंबई महानगरपालिका ही काही क्रिसिलमध्ये ए झालं तर चांगलंच आहे अशी फायनान्स कंपनी नाही आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. होय, मजबूत आर्थिक स्थिती असली पाहिजे, हा तारतम्य हवा. आणि म्हणून देवेंद्रजी म्हणाले की कागद चाटू. याचं कारण असं आहे, त्याच्या पुढे ते म्हणाले की ह्यापैकी मुळात हे पैसे कोणाचे आहेत, हे तुम्ही मुळात उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेजी जी म्हणतोय त्यांना की यांनी लक्षात घेतलं पाहिजे हे मुंबईकरांच्या खिशातले आहेत. तुम्ही त्याच्यावर आम्ही केलं म्हणणार तुम्ही कोण? हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या खिशातून आलेले आहेत. एक, मुंबईकर प्रामाणिकतेने टॅक्स भरतो म्हणून ते जमा झालेले आहेत. 3, कर्मचाऱ्यांचे PF आहेत. 4, अर्नेस्ट मनी डिपॉझिट, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरचे असलेले अगोदरचे डिपॉझिट्स आहेत. मग या प्रक्रियेने जो पैसा आलेला आहे तो आम्ही केलं म्हणजे काय? म्हणजे आता मी अन्य 15 उदाहरणं देईल की तुम्ही कशी कोणाकोणाला पैसे वाटले. अगदी मायकल जॅक्सनच्या
सुद्धा पैशाला माफी करायला तुम्ही राज्य सरकारमध्ये केलं, आणि इथे ताज हॉटेलच्या समोरच्या फुटपाथला कव्हर करणारे केल्यामुळे जो दंड होता त्यांना करोडोचा, तोही माफ केला. पण तो जाऊ द्या, आता तो विषय महत्वाचा नाही. राहिला विषय ठेवींचा. तर त्यातनं ही सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ह्याला सेवा दिल्या पाहिजे. का कर देतो एखादा माणूस? करदाता सेवा पाहिजेत म्हणून देतो. त्या सेवांमध्ये भांडवली खर्च, हा भांडवली खर्च करणं हे अपेक्षितच असतं. उलट अपेक्षित काम तुम्ही केलं नाही, तारतम्य पाळून. कर्ज काढून नाही, मला मान्य. तुम्ही कुठल्याही व्यवसायाचा अर्थ व्यवसायापुरता घ्या, त्याची तुलना नाही करते महापालिकेशी. कुठलाही व्यावसायिक आपल्याकडे 10 रुपये असतील तर तो 100 रुपयाचा प्रोजेक्ट उभा करतो, आणि तो स्वतःची शेअर व्हॅल्यू वाढवतो. आज तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही सेवा देत नाही, हे भूषणावं आहे का? तर हाच माझ्यावर आरोप आहे त्यांच्यावर की तुम्ही काही केलं नाहीत. आणि म्हणून ठेवींचा विषय हा तुमचं श्रेय नाही, तुमचं अकार्यक्षमता हे तुमचं पाप आहे. या सरकारच्या काळामध्ये या ठेवीतील तारतम्य बाळगून जर मुंबई शहरात प्रोजेक्ट, नवीन 2 मेडिकल कॉलेज उभी राहिली, स्वाभाविक आहे, हवेत लोकांना. तुम्ही ठेवी ठेवल्यात 90,000 कोटीच्या मुंबईकरांच्या जीवावर, आणि करोनाची एक टेस्ट फ्री केली नाही कोरोनाच्या काळात तुम्ही. खरं तर त्यावेळेला टेस्ट करायला कोणी घाबरतच होता, कारण सापडलं तर क्वारंटाईनला जायला येईल. पण त्यावेळेला त्या खाजगी काय म्हणू त्याला लॅबला बोलून का महापालिकेने फ्री नाही केले? बस ज्याला वाटेल त्याला आम्ही फ्री टेस्ट करू. तर मग अशाच्या विषयात म्हणून देवेंद्रजी म्हणाले काय त्या कागदाला चाटू, हे त्यासाठी म्हटलेलं. आणि म्हणून सेवा देण्याच्या कामामध्ये अग्रणी होऊन लोकांना पारदर्शकतेने सेवा देणं हा महत्वाचा मुद्दा आहे. पण तारतम्य आर्थिक बाळगून हे आमचं म्हणणं आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण मुंबईचा मेजर ज्वलंत विषय आहे. बेस्टचं तिकीट वाढल्यामुळे पुन्हा बेस्टचं मेन मुंबईकरांची बेस्ट महत्वाची आहे प्रवासासाठी. बसेस नाही आहेत आणि तिकीट वाढले, दोन्ही गोंधळ आहेत. याच्यावर तुम्ही कसं, आता काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? हा खूप मोठा विषय आहे, राजकीय उत्तराला मी नंतर देतो. माझं असं म्हणणं आहे की मुंबई शहराच्या ट्रान्सपोर्ट प्लॅन हा इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्हीचा होलिस्टिक विचार करायला लागेल. तो करण्यासाठी ज्याला मुंबई म्हणून, मुंबईने आता हळूहळू कनेक्टिव्हिटी आपली ठाणा MMR रिजनपर्यंत पण आलेला आहे, कारण शेवटी कम्प्युटर जो जातो तो तिथपर्यंत पण जातो, आणि तो येतो कामाला पण इकडे येतो, किंवा त्याची घरं तिकडे आहेत. या विषयावर पुन्हा आम्ही म्हटलं तर तुम्ही म्हणाल त्यांना विचारतो, पण प्रश्न रिलेव्हंट आहे ना. ठाकरेंनी केलं काय? ज्या वेळेला मी असं म्हणतो की ह्याच्यावर आम्हीच काम करू, त्यावेळेला काय करून दाखवले, दाखवूनच आम्ही करतो. म्हणजे मग 52 ब्रिज गडकरींनीच मुंबईत उभे केले. याच युतीच्या काळामध्ये 52 ब्रिज, त्यावेळेला या युतीच्या म्हणजे 95 ते 99, 52 ब्रिज गडकरींनीच उभे. हा कोस्टल रोडचं सुरुवात गडकरींनीच केली. ईस्टर्न एक्सप्रेस वे गडकरी म्हणजे भाजपनेच केलं. उपनगरीय रेल्वेत कम्प्युटर्सच्या अगदी तुम्ही आठवा 2014च्या पूर्वी रेल्वेच्या डब्याची रचना खेळत्या हवेची आणि आताची ह्याच्यात बदल नाही आहे का? डिस्प्ले स्टेशनचं काढावं, ह्यात बदल नाही का? प्लॅटफॉर्मची हाईट आणि रेल्वेच्या डब्याचा तळ यामधलं अंतरामध्ये पडून लोक अपघात होत होते, तो गॅप कमी झाला नाही का? एस्केलेटर लिफ्ट लागली नाही का? दिव्यांगांची सोय वाढली नाही का? ओव्हरनाईट तर होऊच शकत नाही, पण आम्ही ह्या दिशेने काम करणार आहे. बरं ठीक आहे, 60 लाख लोक अंदाजे सबअर्बन रेल्वे, उपनगर रेल्वेचा त्यांना वापर करतात, त्यांना पर्यायी व्यवस्था निर्माण मेट्रोची केली नाही का? बरं, ईस्ट टू वेस्ट कनेक्शनच नाही. आता आपलं सगळे जे आहे ते साऊथ टू नॉर्थ, म्हणजे काय, चर्चगेट ते बोरवली, CSMT ते ठाणा किंवा मुलुंड काही म्हणा. मग ज्याला मध्ये जायचं त्याने मध्ये उतरायचं, दुसरीकडे जायचं. पण अशी कनेक्टिव्हिटी नको का ईस्ट टू वेस्ट? तर ह्या सगळ्याचा होलिस्टिक प्लॅन एक. परत दुसरा, खड्डेमुक्त रस्ता, अडथळ्याचा ट्रॅफिकचा, तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे. असे बरेच मुद्दे मी केवळ चर्चेसाठी थोडेसे मांडतोय. तर CC रोड आम्ही करू. मुंबईतले 4 वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आम्ही करू. त्याला विरोध कोणी केला? आदित्य ठाकरे.
मेट्रो कनेक्टिव्हिटीला विरोध कोणी केला? आदित्य ठाकरे. आता कोस्टल रोडचे म्हणतायत त्यावेळेला कोळी समाजाला किंवा त्या मच्छीमारी, कोळी म्हणण्यापेक्षा मच्छीमारी समाजाला गैरसमज पसरवण्याचं काम पण यांनीच केलं, सुरुवातीला विरोध करण्याचं. रिंग रूटची कल्पना वर्षानुवर्ष होती. देवेंद्रजी पण म्हणाले माझं श्रेय की मी त्या गतीने पूर्ण केला. मग ते श्रेय नाही का? किंवा आता सी रूट ट्रान्सपोर्ट करण्याचा किंवा इथे क्रूज टर्मिनल्स येण्याचा विषय, पॉट टॅक्सीचं कनेक्टिव्हिटी, ज्याच्यामुळे ड्रोन सर्वे केला तर त्यांनी आमच्या बंगल्यावर ड्रोन सर्वे करतात म्हणून काहूर माचवलं. ते पॉट टॅक्सीचं सर्वे, हे प्रयोग ह्या आधी कधी झाले? म्हणून लोकल ट्रान्सपोर्ट, कनेक्टिव्हिटी टू स्टेशन, पर्यायी व्यवस्था आणि BSTचं खाजगीकरण हे कोणी सुरू केलं? तुम्ही माहिती घ्या ना. माझा प्रश्न साधा सरळ होता, ते तुमचं उत्तर तसं मला तर वाटलं. आता तुमच्याकडे पुढे प्लॅन काय मुंबईकडून तुम्ही आता काय सांगतात? हे तुम्ही केलं जुनं काय केलं तेच जे सांगायला आलं ना, उद्धवने केलं किंवा त्यांनी केलं नाही म्हणून तर तुम्हाला लोकांनी विश्वास ठेवला. तुम्ही आता करतात आहात. आता तुमचे ह्या 2 ज्वलंत विषय आहेत सध्या मुंबईचे, तर ह्याच्यावर तुमच्याकडे उपाययोजना आता काय आहे जाहीरनामा येईल उद्या. म्हणून विचारलं. पण मग उद्या आता जाहीरनामा येईल, उद्या का परवा तुम्ही बघा. सगळं मी अनाऊन्स नाही करू शकत. अरे बाबा CM GCMचा अधिकार आहे, मला कशात सांग. आपण जे सार्वजनिक वाहतूक तरी एक विषय मी आणलाय, त्याची कॉपीज घेऊन आलो. मेट्रो एक तरी सांगेन. मेट्रोचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही स्वस्त आणि अधिकाधिक उपलब्ध असावी असं मुख्य धोरण आहे पक्षाचं. तर BST एक चांगली व्यवस्था आहे त्याची, पण त्याच्यात आपण प्रशासकीय राजवटीमध्ये 6 रुपयाचं जे मिनिमम तिकीट होतं डायरेक्ट दुप्पट केलं 12 रुपये. त्याच्या विरोधात ना भाजप म्हणून आवाज उठवला, ना पारेकर म्हणून काही आवाज उठवला, महापालिकेच्या पालकमंत्री आशिष शेलार म्हणून पण कोणी काही बोललं नाही, किंवा याच्यात काही सरकार म्हणूनही कोणी हस्तक्षेप केला नाही. तर ह्या मागचं कारण नेमकं काय आहे की एवढं 12 रुपये ते दुप्पट, आणि पुढच्या काळात म्हणजे सत्ता आल्यानंतर निवडणुकीनंतर ते कमी होणार नाही का? बघा असं आहे की परवडणारं भाडं असलं पाहिजे, बरोबर आहे. पुन्हा आधी 6 होतच ना, म्हणजे अरे कोणाला म्हणजे कम्प्युटरला काय विचारतो कम्प्युटरला तुम्ही? अजून एक ते 6 रुपये जे आहेत ते आदित्य ठाकरेंनी केले होते त्या काळामध्ये. नाही माझं परदेशी असं आहे असताना ना, त्यांनी केलं होतं. ऐकून घेतलं तर पूर्ण कळेल. कोणाला विचारलं मी तेच उत्तर देईन. कम्प्युटरला त्या दोघांनी झालं. मग पूर्ण करा. ऐका तुम्ही, परवडणारं भाडं हा जसा विषय 100% तसंच BST जगली पाहिजे, हाही मुद्दा महत्वाचा आहे. एका बाजूनं तुम्ही म्हणायचं BSTचा गळा दाबला होता, तर मी त्यांचं नाव नाही घेत, एक महान विचारवंत आहे, त्यांचं YouTube बघितलं मी, जाऊ दे. तर BSTची आजची अवस्था तोट्यातली काय आहे याचा पण आपल्याला विचार करायला लागेल. परदेशी साहेबांनी जाणीवपूर्वक तेव्हा निर्णय घेतला होता की आयुक्त असताना त्यांनी 6 रुपये केल्यानंतर BSTची प्रवासी संख्या वाढली होती, आता पुन्हा 12 झाल्यानंतर ती कमी झाली होती. नाही, मुळामध्ये याच्यावर चिंतन करू ना. आम्ही नाही कुठे म्हटलं, एकदा येऊ तर दे आम्हाला. आधी आश्वासनापैकी एक आमचे 5 वर्षातलं एक अजेंडा असेल किंवा असं काही. बघा जाहीरनामा दिसेल तुम्हाला, ते मी आत्ता घोषित करणं बरोबर नाही. पण सरकारकडून काही मदत मिळणार का BST? करावीच ना, करणारच. चला हे सांगतो, BSTला सरकार मदत करणारच. आणि पुन्हा पूर्व तिकीट दर किंवा कमी करण्याचा विचार. नाही, ते जाहीरनाम्यात बघा. म्हणजे 137 पैकी 44 उमेदवार मराठी आहे. म्हणजे संख्या जास्त नाही असं. जो मुंबईकर आहे त्याला दिली उमेदवारी. अर्धा ग्लास भरलेला बघता तर 90च्या वर मराठी उमेदवार आहेत, तेही बघायला पाहिजे. बाहेरून आलेल्यांना पण यावेळेला उमेदवारी खूप दिली आणि त्याच्यावर पण नाराजी आहे. सांगा मला कोण. मुंबईतली 4 उदाहरणं द्यायची तर तेजस्वी आहे, श्वेता कोरगावकर आहे, बरोबर. अर्चना पाटील आहे, राखी बरोबर. जाधव बन आहे. कुठला बाहेरचा? ठीक आहे, आहे बरं ठीक आहे, बन पकडू. अजून राखी जाधव, पुढे. अर्चना भालेराव. बरोबर. अगदी 4 उदाहरणं. बरोबर. अजून काढली तर 4 नाही 9 उदाहरणं आहेत, मी सांगतो तुम्हाला. आणि 137 मध्ये 9 आहेत. तर निष्ठावंत, मूळ कार्यकर्ता आणि काही प्रयोग. तर का करू नये एवढे टक्के प्रयोग? आम्हाला सर्वसमावेशक व्हायचंच आहे ना. वी आर नॉट अपोलॉजेटिक अबाउट इट. त्यामुळे 137 पैकी 9 जर आमच्या नव्याने जोडलेले काही लोक असतील तर ते आमचं विचार परिवार वाढवण्याचं काम आहे, तेवढं करूच, त्यात चूक काहीच नाही. कार्यकर्त्यांवर हे झाल्यासारखं वाटतं. 137 मधले 9 गेले तर बाकी कोण आहे? माझं काय म्हणणं आहे की खूप वेबसाईट यांची बघू नका हो. ठाकरेंनी, राज ठाकरेंची यांची, त्याच्यात काय अडचण नाही. भाजप किंवा अमित शहाची अशी घोषणा आहे की 100% भाजप म्हणजे 100% भाजप, त्यात विरोधकांना स्थान नाही. मग विरोधकांना स्थान नसली लोकशाहीला, त्या लोकशाही म्हणायचं का की ज्यात विरोधकाला स्थान नाही? त्याच लोकसत्ता नंबर 1 व्हायचं म्हणजे काय?
किंवा कुठलीही कंपनी असेल, कुठलाही माणूस असेल, कुठलाही व्यवसाय असेल, कुठलाही ग्रुप असेल, तर त्यांनी काय म्हणायचं, मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, तुम्ही म्हणायचं लोकमत इथे चालू होते, मी उदाहरण आहे ते खोटं नका करू, मी काय कोणाच्या विरोधात नाही असं नाही ना म्हणणार तुम्ही. पण लोकशाहीचा आत्माच आहे त्याच्यात विरोधी लोकशाहीचा पक्ष असला आत्मा हा आहे की माझा विचार मी पुढे घेऊन जाणे. म्हणजे विरोधी पक्षाला स्थान नाही. याचा मुद्दा काय, तो जनता ठरवते, आम्ही नाही ठरवत. मुळात हाच गैरसमज त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, सोशल मीडिया त्यांच्या बघण्याचा. तुम्ही त्यांच्या नरेटिव्हवर प्रश्न विचारताना मूळ संविधानिक विषयाला बघायला देतात. हा लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपल्या विचारधारेचा, आपल्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करून जनमत मागण्याचा अधिकार आहे. विरोधक ठेवायचे की नाही, की आम्हाला विरोधात बसवायचा, हा मतदारांचा अधिकार आहे. मतदार आमच्या बाजूने आलं का लोकशाही खतऱ्यामध्ये, आणि मतदार ज्यावेळेला 100% त्या बाजूला होते, आम्ही कधी म्हटलं लोकशाही खतऱ्यामध्ये? 2014ला लोकशाही खतरे में असं कोणीच नाही म्हणलं. नाही, आम्ही वर्षानुवर्ष हरत होतो तेव्हा आम्ही कधी म्हटलं? माझा हा प्रश्न आहे. तुम्ही आत्ताचं बोलताय, आम्ही तर हरत सगळ्यात जास्ती आलो आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून जनसंघापासून आतापर्यंत सगळ्यात जास्त विरोधात आम्ही राहिलो आहे. 2, 0, 5, 15. आम्ही नाही कधी म्हटलं लोकशाही खतरेमध्ये. आम्ही संघर्ष केला, आमचा विचार वाढवला, आमच्या लोकांशी संवाद वाढवला, आम्ही जनसहभागिता वाढवली, जे काय आमचे कार्यक्रम. आणि हे करणं चूक कसं असू शकतं? मला तर काही कारणच, ह्या प्रश्नाचं उगमच मला लक्षात येत. आणि मुळात विरोधक नकोय आम्ही कोण ठरवणार आहे? घोषणाच आहे ना तुमची 100%. मग काय चुकीचं आहे? मला वाटतंच माझा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष व्हायचा. उद्धवजींना वाटत नाही. ते इथे बसून सांगतात देशात मोठा पंतप्रधान आमचाच होणार, संजय राऊत सांगतात. ज्याचा पक्षच नाही त्याचं म्हणणं बरोबर. आणि माझं संघटन देशभर आणि मी म्हणायचं नाही 100% भाजपा, ह्याला काही लॉजिकच नाही. त्यामुळे आपण जरूर प्रश्न विचारा, आम्ही त्याचं उत्तरही जरूर देऊ, पण होय आमचा विचार हा देशहिताचा विचार आहे. मुंबईत असेल तर मुंबई हिताचा विचार आहे, राज्यात असेल तर राज्यात. आम्ही त्याचा प्रचार प्रसार करू, आम्ही जनतेच्या दारासमोर उभे राहू, आमचा कार्यक्रम मांडू. जनतेचा आशीर्वाद आणि विश्वासार्हता जर मोदीजी, देवेंद्रजी आज आहेत, तर विरोधकांच्या पोटात जरूर दुखेल. तुम्ही त्रास करून घेऊ नका. आमचं चुकलं तर आम्हाला नक्की सांगा. कुबड्या फेकून द्या, अमित शहा म्हणाले. हो, सुपडा साहेब मी मगाशी म्हटलं, काय चुकीचं आहे? का म्हणजे मला काही कळतच नाही का असं म्हणावं. हे कुबडे घ्यायचेच नाहीत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. जिथे आवश्यकता तिकडे काय करणं, मॅन्डेट येईल ते. पंजाबमध्ये आम्ही नाही जिंकू शकलो तर काय आम्ही म्हटलं लोकशाही खतरेमध्ये? आम आदमी पार्टीचे इतके लोक निवडून आले तर काय आम्ही म्हटलं खतरेमध्ये लोकशाही? आम्ही संघर्ष केला, आजही करतो. 2017 मध्ये सेना भाजप युतीचं सरकार होतं, तर तेव्हा स्वतंत्र लढली महापालिका निवडणूक, आणि आता एकत्र कसं काय? कशामुळे आपण, कोणती परिस्थितीत बदल आहे की सेना भाजप एकत्र आहे मुंबईत लढतात महापालिका? नाही, 17ला उद्धवजी ठाकरेंचा पक्ष वेगळा राहिला. आता एकनाथजींची ओरिजिनल शिवसेना आमच्यावर आहे. नाही, हे मी उत्तराला उत्तर देत नाही. जे कायद्यातलं सत्य ते हो, कायद्यातलं सत्य आहे, पण परिस्थितीत काही फरक आहे का तेव्हाच्या किंवा आताच्या? असं आहे. आता एक मिनिट, ह्यांनी म्हणायचं आपण आम्हाला सवय आहे, तुम्ही सगळ्यांना संपायला निघाले, लोकशाही संपवायला निघाले, छोट्या पक्षांना खायला निघाले, घेतलं बरोबर. तर आता काय परिस्थिती झाली की तुम्ही शिवसेनेबरोबर आले. आम्हाला सवय आहे दोन्ही सहन करायची. योग्य निर्णय आम्ही घेतला. उत्तर एवढंच आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं तुम्ही प्रत्येक सगळेजण तुमचे म्हणतात, पण तो मराठी असेल का? मराठीच असेल, हिंदू मराठीच असेल. पण नवं म्हणतात आमची मदत घ्यावीच लागेल, 30 जण येतील, ते काय घेणार? स्वप्नांना जीएसटी कुठे आहे? नाही, महायुती म्हणून जनादेश मिळाला. अरे स्वप्नांना जीएसटी कुठे आहे? स्वप्न बघू दे त्यांना. तुम्ही काय राज्याचे अडचण? सांस्कृतिक मंत्री आहात. आता अशी चर्चा आहे की पालिका निवडणुकानंतर त्रिभाषा धोरण जे आहे तुम्ही सध्या ते गुंडाळून ठेवलेलं, ते परत तुम्ही लागू करणार आहात असं म्हणतात. विषय जरी शिक्षण खात्याशी संबंधित असला तरी त्रिभाषा धोरणाविषयी काय म्हणणं आहे? नाही, अहवाल आल्यावर आम्ही चर्चा करू. अहवाल आल्यावर चर्चा नक्की करू. पण त्रिभाषा पासावाचं तुमचं पक्षाची भूमिका आहे त्याची. आता जे आम्हाला म्हणायचे ते आम्ही म्हटलंच आहे. त्याच्यावर समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमलीच आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर त्याचा निर्णय करू. पण आता उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार पुढे आता निवडणुका येतील तेव्हा? ते जनतेने ठरवायचं आहे ना. नाही, त्या नाही, परिषदेच्या. नाही, मुळात त्यांनी पहिलं राजीनामा द्यावा आणि मग बिनविरोधावर बोला. ते स्वतः बिनविरोध येतील आणि मग दुसऱ्याला प्रश्न विचारतील, हे नाही चालणार. पहिला त्यांनी राजीनामा द्यावा, मग आम्हाला प्रश्न विचारा, किंवा कोणी जे आलेत त्यांना प्रश्न विचारा. त्याचं नाही, आता त्यांची टर्म संपणार आहे ना तेव्हा. कोणाला? उद्धव ठाकरेंची. त्याच्यावर मी भाष्य नाही करू शकत. मी होईल म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही. लोकशाही प्रक्रिया भाई. महापौरांचे अधिकार वाढवण्याबाबत काय हे आहे का?
बघा हा मूलभूत विषय आहे की याच्यावर म्हणजे खरं तर या सगळ्या चर्चेत मला वाटतं असे या प्रश्न जास्त विषयामध्ये मेयरिंग काउन्सिल वगैरे पुन्हा आणायचं वगैरे असं काय? हा? परत हेडलाईन नाही, मुळामध्ये महापौरांना अधिकार जे महापालिका अधिनियमात आहेत ते योग्यच आहेत, पण तरीही शहराची आवश्यकता म्हणून यावर चर्चा नक्की झाली पाहिजे असं मी म्हणेन. मुंबई एकच प्राधिकरण व्हावं वगैरे या दृष्टीने काय? नाही बघा असं आहे, खूप इच्छा असली तरी ते शक्य आहे का? म्हणजे आमची इच्छा आहे, पण बेटर कॉर्डिनेशन जरी झालं तरी ते शहराला हितकारक आहे. कायद्यात इतक्या गोष्टी आहेत, कारण त्या सगळ्या आपल्याला पाळाव्या तर लागतील, कारण आपण शेवटी या सगळ्या नियम अधिनियम कायद्यांसहितच आपण राज्य करू शकतो. आणि आतापर्यंत जो विकास झाला त्या ह्या प्राधिकरणांना किंवा अशा आपल्या अधिनियमातच झालाय. महापालिकेचं खच्चीकरण आम्हाला मान्य नाही. खच्चीकरण म्हणजे संस्था म्हणून ते मान्य नाही, ते अबाधितच राहिलं पाहिजे. ही वेळ आलेली आहे की महापालिकेच्याच नेतृत्वात सर्व यंत्रणांच्या कोऑर्डिनेशनची समिती, एखादं ट्री ऑथॉरिटी सारखं ऑथॉरिटी महापालिकेच्या अंडर, वेगळी नाही, पुन्हा सांगतो वेगळी नाही, महापालिकेच्या अंडर जशी ट्री ऑथॉरिटी असते तशी अशी कोऑर्डिनेशन, आणि पिरियोडिकली राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या पूर्वी व्हायच्या, तो मधला खूप खंड पडला, हे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. बैठका एकत्र घेऊन एकत्र निर्णय एक ऑथॉरिटी इथे करायची प्रशासकीय किंवा सर्व अधिकाऱ्यांची, आणि महापालिकेतल्या महापौर वगैरे जे काही महत्त्वाचे स्टँडिंग वगैरे कमिटीची असेल ती, आणि एक कोऑर्डिनेशनची, याचं एक वेळापत्रकच करू आम्ही, कारण कोऑर्डिनेशननेच काम होईल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. डिझास्टर ऍक्ट खाली हे आहे, महापालिकेला अधिकार आहेत सर्व. तो आहेच, नाही पण प्रोजेक्ट्सला पण हवे ना. म्हणजे आता लोक म्हणतात ते बरोबर पण आहे, इथे काम चालू आहे MSRDCच्या ब्रिजचं आणि तिकडे समुद्रामध्ये पोल्युशन झालं. उदाहरण, मेट्रोचं काम चालू आहे, पाईपलाईन तुटल्या, अंडरग्राऊंड मेट्रोचं काम चालू आहे, धक्के बसले, हे खरंच आहे ना, म्हणजे ह्याला काय आपण नाकारू शकत नाही. मग याच्यात काम तर करावंच लागेल. कोऑर्डिनेशन बेटर करण्याची व्यवस्था निर्माण करणं, ती करू. समन्वयक प्राधिकरण असं त्याला सांगा. आता नाव मी सांगायचं, पण असं कोऑर्डिनेशनचं करू, आणि वेळापत्रक पेरियोडिकल बैठकांचे सरकार आणि महापालिका. कशाला, केंद्राच्या पण आहेत ना, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे किंवा ते बाकीचं उदाहरण आहे. आता कोऑर्डिनेशन कसं लागतं बघा, त्याच्यावर मी काम करतोय म्हणून. बर्ड कुठे येतात, जिकडे फिडिंग पॉईंट आहे तिकडे, ते आहे डम्पिंग ग्राउंडला, किंवा वर्सोव्याच्या तुमच्या क्षेत्रीय क्षेपण भूमीला, तो तुमच्या फनेल झोनमध्ये आहे. ते एअरपोर्ट ऑथॉरिटी DGC केंद्र सरकारचा आहे, पण तो पक्षी तो काय कुठल्या ह्याच्यातला आहे का, तर तो त्याला जिथे फिडिंग पॉईंट मिळेल तिकडे तो येईल. तो जर धडकला विमानाशी तर काय, कोऑर्डिनेशनच लागेल. याचा रिपोर्ट, त्याच्यावर बैठका मी घेतल्या, त्या दिवसात पण आम्ही पुढे जातो करण्यामध्ये, मी नाही म्हणत नाही. तर अशाच कोऑर्डिनेशनने ते काम होईल. पालकमंत्री दोन्ही एकत्र येऊन ते सगळं यंत्रणा आणि ते एकत्र बसून पालकमंत्री वगैरे नाही, महानगरपालिकेच्या नेतृत्वात हे काम होईल. सर काही ओव्हर पॉवर पालकमंत्री महापालिकेला करणार नाहीत, ही बातमी तू काढू नकोस. मागच्या महिन्यात जैन समाज एकदम अग्रेसिव्ह दिसला, तसं तुलनेनं शांत आहे असं त्या आताच्या पिरियडमध्ये. कबूतर वगैरे सगळं चांगलं नाव आहे. सबका साथ सबका विकास. त्यांचा पक्ष पण विलीन केला, काय नवीन 3 संघटना काढली होती. आम्ही सगळ्यांबरोबर आहोत, सगळे आमच्या बरोबर आहे.